नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत Xiaomiचं कॅल्क्युलेटर कुठून डाउनलोड करायचं आणि कसं यूज करायचे, त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते बघणार आहोत आपण. जस्ट तुमच्याकडे जर मी कॅल्क्युलेटर नसेल किंवा EMIचा फोन नसेल तर त्याच्यामध्ये सरळ तुम्ही प्ले स्टोअरवरतीचा मी कॅल्क्युलेटर असं सर्च करा. त्याच्यानंतर हा Xiaomi कॅल्क्युलेटर आहे, इथून डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करून घ्या. मी ओपन करतो. ठीक आहे, ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येतो. आता इथं Xiaomiने बरेच काही फीचर्स ॲड केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळे फीचर्स आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे, वन बाय वन. त्याच्यानंतर हा जेव्हा आपण कॅल्क्युलेटर ओपन करतो, हा जो इंटरफेस आहे हा कोणी पण यूज करतं. ठीक आहे, हा कॉमनली यूज केला जातो. याच्यानंतर हे जे अपडेट आलेले आहेत ते वरती आहे बघा, हे वरती क्लिक केल्यानंतर असे हे सगळे अपडेट आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पहिले एक नंबरचं आहे तुमचं डाटा कन्वर्जन करण्यासाठी. समजा 1 MB म्हणजे किती किलोबाईट, 1024 किलोबाईट म्हणजे 1 MB, हे कन्वर्जन करतात. ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल मला करायचं आहे 1 GB म्हणजे फॉर एक्झाम्पल मला इथं करायचं GB, इथं करायचं MB. तर म्हणजे 1 GB म्हणजे किती MB, तर 1 GB म्हणजे 1024 MB. अशा प्रकारचं कन्वर्जन तुम्हाला करता येतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे BMI, बॉडी मास इंडेक्स. फॉर एक्झाम्पल तुमचं वजन आणि हाईट सेंटीमीटरमध्ये टाकायचे आणि वजन. समजा फॉर एक्झाम्पल इथं वजन टाकलं 94 आणि हाईट आहे 185 आणि गो करा. तर हे बघा BMI, बॉडी मास इंडेक्स पण दिलेला आहे त्यांनी. इथून तुम्ही शेअर पण करू शकता. यांनी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, अंडरवेट किती आहे, नॉर्मल वेट किती आहे आणि ओव्हरवेट किती आहे. आता फॉर एक्झाम्पल 27.5 आहे, ओव्हरवेट दाखवतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा आहे एजला. म्हणजे तुम्ही एजमध्ये कॅल्क्युलेशन करू शकता, तुम्हाला किती वर्ष पूर्ण झाले किंवा तुमचं आता किती वर्ष झाले, किती महिने झाले, किती आठवडे झाले, किती दिवस झाले, किती तास झाले आणि किती मिनिट पण झाले. हे इथपर्यंत तुम्हाला हे EMI कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन करून देतो. फॉर एक्झाम्पल आपण समजा एखाद्याची डेट टाकू 1 एप्रिल 2000. ठीक आहे, 1 एप्रिल 2000 एखाद्याची बर्थ डेट टाकली तर आजच्या दिवसाला तो किती वर्षाचा आहे, त्याचा हा पुढचा बड्डे किती दिवसांनी आहे, किती महिन्यांनी आहे. त्याच्यानंतर वर्ष किती झाले, 21 वर्ष 253 महिने. म्हणजे हे सगळं कन्वर्जन आहे 21 वर्षाचं. म्हणजे जर वर्षात मोजायचं झालं तर 21 वर्ष, महिने मोजायचे झाले तर 253 महिने. वीक्स म्हणजे आठवडे मोजायचे असले तर 1101 आठवडे. दिवस जर मोजायचे असले तर 7708 दिवस. आणि जर तासात मोजायचं असेल तर तुम्हाला तुमची जन्मतारीख ते आजचा दिवस हा फरक तुम्हाला जर तासामध्ये मोजायचा असेल तर असं दिसतं 1,84,992 तास झाले. आणि मिनिटमध्ये मोजायचं असेल तर 1,10,99,520 मिनिट झाले तुम्हाला आजच्या दिवसापर्यंत तुमच्या बर्थ डेटपासून. ठीक आहे, आणि इथून तुम्ही शेअर पण करू शकता. आणि कॅलेंडरमध्ये इथं ॲड कॅलेंडरमध्ये करून तुम्ही कॅलेंडरला पण रिमाइंडर लावू शकता. त्याच्यानंतर डिस्काउंट आहे. डिस्काउंटमध्ये ओरिजिनल प्राईस. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्याने डिस्काउंट द्यायचं सांगितलं, समजा त्याची ओरिजिनल प्राईस आहे 100 रुपये आणि तुम्हाला दिला 10% डिस्काउंट, तर फायनल प्राईस 90 रुपये द्यायला पाहिजे. कधी असतं ना कुठं का इतका डिस्काउंट आहे, तितका डिस्काउंट आहे. ॲक्च्युअल डिस्काउंट किती हे बी आपण कधी व्हेरीफाय केलं पाहिजे. Xiaomi कॅल्क्युलेटरमध्ये हे पण यांनी फीचर दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला कोणी 5% डिस्काउंट दिला तर आपण त्याला किती पैसे दिले, 100 रुपयावर 5% डिस्काउंट दिला म्हणजे आपण त्याला किती पैसे द्यायला पाहिजे हे दाखवतं. फायनल प्राईस 95 रुपये. ठीक आहे, अशा पद्धतीचे डिस्काउंट्स आहे. त्याच्यानंतर डेट. तुम्हाला जर दोन डेटमधला जर डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही यामध्ये फॉर एक्झाम्पल हे बघा इथं 2016 1 एप्रिल 2016 ते आजच्या दिवसपर्यंत 5 वर्ष 1 महिना 8 दिवस असे एवढे झाले फ्रॉम. म्हणजे 1 एप्रिल 2016 ते आजच्या दिवस म्हणजे 9 मे 2021 पर्यंत किती गॅप आहे, 5 वर्ष 1 महिना 8 दिवस एवढा गॅप आहे. इथून शेअर पण करू शकता तुम्हाला डिफरन्स जर काढायचा. लेंथ म्हणजे तुम्ही लांबी मोजू शकता. फूटचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन, मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन, मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्जन. ठीक आहे, समजा इथं मी कन्वर्जन केलं आहे 1 किलोमीटर आणि मला मीटरमध्ये बघायचं. 1 किलोमीटर म्हणजे किती मिळते, 1000 मीटर. फॉर एक्झाम्पल 1 मीटर म्हणजे किती फूट आपल्याला बघायचं आहे, किती फूट आहे की नाही.
1 मीटर म्हणजे किती फूट? 3.28 म्हणजे आपण जे म्हणतो ना 3.25 फुटाचं 1 मीटर ते 3.28. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्ही भरपूर कन्वर्जन आहे इथं. ठीक आहे, ते पण कन्वर्जन करू शकता. त्याच्यानंतर आहे एरियाचं पण तुम्ही करू शकता. आपण म्हणतो सेंटीमीटर स्क्वेअर फूट, मीटर फूट, स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर, असं स्क्वेअर फूट वगैरे. त्याच्यानंतर हेक्टर. तर फॉर एक्झाम्पल आता आपण बघू 1 हेक्टर म्हणजे किती एकर? ठीक आहे, एकर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे बघा 2.47 एकर म्हणजे 2.47 एकर. आपण म्हणतो ना 2.5 एकराचं 1 हेक्टर 2.47 असं. ठीक आहे, तुम्ही एरियाचं कोणतं पण कन्वर्जन करू शकता इथून. त्याच्यानंतर व्हॅल्यूमचं पण तसंच आहे. ठीक आहे, लिटर वगैरे. लिटरचं समजा तुम्ही मिलीलिटर केलं, ml केलं तर म्हणजे 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर असं. अशा प्रकारे याच्यामध्ये व्हॉल्यूममध्ये पण करू शकता. टेम्परेचरमध्ये तसं टेम्परेचर सहसा आपल्याकडे अंश सेल्सिअसमध्ये सांगितलं जातं, पण फॅरनहाईट ही एक पद्धत आहे टेम्परेचर मोजण्याची. त्याच्यानं फॅरनहाईट ही सहसा आपल्याकडे नाही, आपल्याकडं सेल्सिअस जास्त प्रचलित आहे, म्हणजे एवढं काय फॅरनहाईट आपल्याकडं प्रचलित नाही आहे. ठीक आहे, तर 1 अंश सेल्सिअस म्हणजे 33.8 फॅरनहाईट. फॉर एक्झाम्पल आपल्याला बघायचं आपल्या मानवाचं शरीराचं तापमान 38 अंश सेल्सिअस असतं, तर फॅरनहाईटमध्ये किती होतं? 100.4. हे आपलं नॉर्मल टेम्परेचर बॉडीचं. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण याच्यामध्ये हे पण कन्वर्जन करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्पीडचं पण कन्वर्जन. मीटर पर सेकंद, किलोमीटर पर सेकंद. आपल्या गाडीचा स्पीड असतो ना किलोमीटर, 70 किलोमीटर पर हावर, 100 किलोमीटर पर हावर. आपण इथून ते कॅल्क्युलेट करू शकतो. काही गाड्याचं स्पीड पण किलोमीटर पर सेकंद पण असतो. लाईटचं स्पीड फॉर एक्झाम्पल आता इथून आपण समजा किलोमीटर पर हावर किलोमीटर पर सेकंद बघा. 1 किलोमीटर पर हावर तर म्हणजे एका सेकंदला 0.27 मीटर पर सेकंद एवढं स्पीड कन्वर्ट होतो म्हणजे. ठीक आहे, अशा प्रकारे इथं पण तुम्ही कन्वर्जन करू. टाईममध्ये पण किती मिनिट, किती सेकंड, किती वेळ. समजा आठवडे समजा आपल्याला म्हणायचं आहे का, समजा 25 आठवडे म्हणजे किती सेकंद, किती आवर, किती. ठीक आहे, आपण इथं कॅल्क्युलेट करू. समजा एक वीक म्हणजे किती मिनिट आपण बघू. ठीक आहे, 1 आठवडा म्हणजे फॉर एक्झाम्पल एक टाकू इथं. एक आठवडा म्हणजे आपल्याकडे किती मिनिट असतात बघा? 10,080 मिनिट असतात आपल्याकडे. आणि 1 दिवस म्हणजे किती सेकंद असतात आपण बघू. ठीक आहे, 1 दिवस आणि सेकंदमध्ये समजा फॉर एक्झाम्पल 1 दिवस म्हणजे आपल्याकडे 86,400 सेकंद असतात एका दिवसाचे. ठीक आहे, अशा प्रकारे टाईम पण कन्वर्जन करू शकता. मासमध्ये केजी, किलो, टन, त्याच्यानंतर क्विंटल, हे अशा प्रकारचे इथं पण तुम्ही करू शकता. 1 टन म्हणजे किती किलोग्राम. फॉर एक्झाम्पल 1 टन म्हणजे किती 1000 किलोग्राम. अशा प्रकारचं याच्यात पण कन्वर्जन करू शकता. न्यूमेरिकल सिस्टीम हे आपल्याकडे नाही आहे समजा, हे मला वाटतं मॅथमध्ये यूज केलं जातं न्यूमेरिकल सिस्टम. त्याच्यानंतर पुढचं आहे इन्व्हेस्टमेंट. समजा तुम्ही एवढ्या दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट केली, इंटरेस्ट रेट काय आणि ड्युरेशन काय, तर हे पण कॅल्क्युलेट करतं. त्याच्यानंतर 2 नंबरचं करन्सी आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला USD डॉलर फॉर एक्झाम्पल इथं आपण 75 रुपये करू. 75 रुपये म्हणजे 1 USD डॉलर. आता ती ही खालीवर होऊ शकते. एक्सचेंज रेट प्रोव्हाइडेड बाय वेबल म्हणजे हे रेट खालीवर होऊ शकतात, नेहमी चेंज होत राहतात ते. लोन हे एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10,000चं लोन घ्यायचं, इथं 10,000 टाका. इंटरेस्ट रेट किती आहे? 11% आहे समजा. ठीक आहे, आणि तुम्हाला कितीसाठी 1 वर्षासाठी घ्यायचं. तुम्ही किती आता हे किती आहे 12 वर्ष 10 वर्ष समजा तुम्हाला इथं 1 वर्षासाठी घ्यायचं. फॉर एक्झाम्पल इथं 1 वर्ष घेतलं. ठीक आहे, 1 वर्षासाठी घेतलं 10,000 रुपये 11% इंटरेस्टने 1 वर्षासाठी घेतलं. तर कॅल्क्युलेट केल्यानंतर हे आपल्याला सांगतं बघा तुम्हाला EMI किती येईल 883 रुपये आणि 82 पैसे. टोटल पेमेंट किती जाणार, त्याला एक्स्ट्रा किती जाणार, ते प्रिन्सिपल अमाऊंट तुम्ही लोन घेतलेलं किती आणि इंटरेस्ट किती जाणार हे पण बघू शकता आम्ही तुम्ही. आणि स्टेट म्हणजे तुमचा हप्ता कसा जाणार, कमी होणार, प्रिन्सिपल अमाऊंट, इंटरेस्ट, बॅलन्स हे पण शेअर करू शकता. इथून डायरेक्टली शेअर केलं. हे झालं मंथली. इयरली बघायचं असं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे मंथली तुम्हाला प्रत्येक महिन्याचं चार्ट येतो. इथून शेअर पण करू शकता तुम्ही.
ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये लोन झाल्यानंतर जी एस टी पण कॅल्क्युलेट करू शकता. ओरिजिनल प्राईस समजा 100 रुपये आणि जी एस टी तुम्हाला 12% येतं, किती होणार 112 रुपये. 3% येतं, किती होणार 103 रुपये. 18% येतं, किती होणार 100 रुपये समजा आपण करून बघू, समजा 175 रुपये. ठीक आहे. आणि त्याला 5% जी एस टी म्हटलं एक्झॅक्ट अमाऊंट टाकवतो 183.75. अशा प्रकारे याचा एक यूज आहे. अशा प्रकारे ओव्हरऑल याच्यामध्ये ना बराच यूज आहे आपल्याला एम आय कॅल्क्युलेटरमध्ये. बाकी कॅल्क्युलेटरचा यूज करण्यापेक्षा एम आय कॅल्क्युलेटर वापरा, याच्यात आपल्याला फॅसिलिटी भरपूर आहे आणि प्रत्येक पॉईंट आपल्याला काम येण्याजोगे आहे. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही डाऊट असेल, काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा. ठीक आहे. धन्यवाद.